नमस्कार, सर्वांचे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांकडून स्वागत आहे. आज आपण बघूया कसा सावित्रीबाईंच्या स्वप्नांनी आकार घेतला आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रिया कशा समाजाला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करू लागल्या. चला या प्रेरणादायी प्रवासाचा आनंद घेऊया आणि स्त्री सक्षमीकरणाचा हा सोनेरी इतिहास साजरा करूया. नाटकाचे नाव आहे आम्ही सावित्रीच्या लेखी. काय बाई, आज आपण पाहतो पुरुष मुले शाळेत जातात, पण मुली काय जात नाही बरं. अगं बाई, तुला माहित नाही का, मुलींच्या शिक्षणाला परवानगी नाही, त्याच मान्यता नाही. बाईचे जीवन चूल आणि मुली एवढेच असते. पण बाई, आपल्याला पण शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. काही विशिष्ट लोकांच्या शिक्षणाने समाज बदलणार नाही. त्यासाठी सर्व दीनदलितांना, गोरगरिबांना, स्त्रियांना, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने देश बदलेल आणि क्रांती घडेल. घरातील सर्व कामे आवरली बाई एकदाची. आता काय करावे? सावित्री, अगं हे काय करतेस? जेव्हा बघावं तेव्हा कामातच असतेस. आणि हे काय आहे? आज तुझ्या हातात पुस्तक आहे वाटतं. तुला वाचायला आवडतं का ग? हो, मला खरंच लिहिता आणि वाचता यावे अशी फार इच्छा आहे. पण होईल का ती पूर्ण? अगं अशी इच्छा असणे हेच पुरेस आहे. चल आजच श्री गणेशा करू. घे ही पाठी. गिरो बघू. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडलिंबू, उ उखळ. हे बघा, मी सर्व मुळाक्षरे गिरवली व ती मला पाठही झाली. छान छान. आता तुला वाचन सराव करायलाच पाहिजे. हो, आता मी वाचन करीन. तुकोबांच्या ओव्या आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचीन. अहो, तुमच्यामुळेच तर आज मला उत्कृष्टपणे वाचता येतं. माझे विचार मला स्पष्टपणे मांडता येतात. पण इतर ज्या मुली स्त्रिया आहेत त्यांना तर शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. त्यांच्या मनात वाचण्याबद्दल जिज्ञासा असते. त्यांनाही वाटतं की आपण लिहावं, वाचावं, ज्ञान मिळवावं. पण कोण बरे असे करेल? कोण त्यांचा हात धरून त्यांना त्या ज्ञान गंगेपर्यंत नेईल? या सर्व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय आणि ज्ञानाचं अमृत पाजल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. असे करेन तरच या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग, नाहीतर व्यर्थ आहे सगळं. वा सावित्री वा, मला तुझा अभिमान आहे. तू मुलींच्या शिक्षणाचा जो विडा उचलला आहेस ना, तो खरंच कौतुकास्पद आहे. पण हे तेवढेच सहज शक्य नाही. आपल्या या मागासलेल्या समाजात स्त्री शिक्षण सहज स्वीकारले जाणार नाही. आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तयार आहेस ना? हो, मी तयार आहे. अडचणी आहेत, पण आपण स्वस्थ बसून चालणार नाही. सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन आपण ही ज्ञानाची गंगा स्त्री समाजापर्यंत पोहोचवू. चल, तुझ्या साथीने आणि तुझ्या हिंमतीने आपण मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा निर्माण करू. हो, नक्कीच. अरे, तुम्हाला माहिती आहे का? नाही, आम्हाला काही माहित नाही. अरे, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढायचे ठरवले आहे. नाही, आपण असे होऊ देणार नाही. आपल्या समाजाच्या विरुद्ध यांना जाऊ द्यायचेच नाही. पाहूयात कशी शाळा सुरू करतात ते. आपण मुलींची शाळा कधीच सुरू होऊ देणार नाही.
राधाबाई, सोनाबाई, हिराबाई, ताराबाई, सखूबाई, इकडे या. आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुलींनी शाळेत यायचं बरं का. मी तुम्हाला लिहायला वाचायला शिकवेन. नाही, आम्ही शाळेत येणार नाही. रीतीप्रमाणे स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये. ठाऊक नाही का तुम्हाला, तुमच्यासोबत आम्हाला पण पापात ढकलतायत वाटतं. हो, आम्ही नाही येणार बाई शाळेत. स्त्री पुरुष दोघेही समान असतात. पुरुषांना जसे शिक्षणाचे अधिकार आहेत तसेच अधिकार स्त्रियांनाही मिळाला पाहिजे. जर आपल्याला स्त्रियांमध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्याला शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये बदल घडून येईल आणि आपल्याला आपले मत मांडता येईल. हो बाई, आता आम्हाला शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. मग आता आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवणार आणि आम्हीही लिहायला वाचायला शिकणार. तर मंडळी, सावित्रीबाई शिकून आपल्याप्रमाणेच इतर स्त्रियांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी भाषण देऊन समाजाला प्रेरित करू लागल्या. बाई आल्या. बसा खाली. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. आज आपण आपल्या शिक्षणाचा श्री गणेशा करूया. हो बाई. अननस. अनानस. आई. आई. इमारत. इमारत. इडलिंबू. इडलिंबू. उखळ. उखळ. आज सगळ्यांनी छान अभ्यास केला हो. आता नियमित शाळेत यायचे, न घाबरता आपला अभ्यास करायचा. हो बाई. ही सर्व मुळाक्षरे उद्या गिरवून आणा बरं. ती बघा सावित्री, आपण एवढा विरोध करूनही शाळा सुरू केलीच तिने. बघा कोणालाही न घाबरता कशी पुढे येत आहे बघा. तिला काल सांगितले शाळेत जाऊ नको, मुलींना शिकवू नको, तरी ते ऐकत नाही. फेका तिच्या अंगावर दगड, शेणगोळे, चिखल, माती फेका तिच्या अंगावर. तुम्ही मला कितीही त्रास द्या, पण मुलींच्या शिक्षणासाठी जे व्रत मी हाती घेतले आहेत ते मी सोडणार नाही. सोडा माझा रस्ता, व्हा बाजूला. वा आलात सर्वजणी, बसा खाली. काल दिलेला अभ्यास कोणी केला? आम्ही सगळ्यांनी केला बाई. छान, खूप सुंदर. असेच मुळाक्षरे शिकून आपण शब्द शिकू आणि ज्ञानाच्या खजिन्याचा दरवाजा उघडू. एकदा का शिक्षणाची शिदोरी तुम्हा मुलींना मिळाली की मग तुमच्या भरारीसाठी आकाशी ठेंगणे होईल. तर मंडळी, सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिबांच्या अथक प्रयत्नाने सुरू झालेल्या स्त्री शिक्षणाचा गंगोत्रीचा प्रवाह अखंड चालू राहिला आणि त्याची गोड फळे आता आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार, मी डॉक्टर. सावित्रीबाईंच्या परिश्रमामुळे सुरू झालेल्या ज्ञानगंगेचा प्रवाह माझ्यापर्यंत आला आणि आज मला उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी घेता आली. हाच सावित्रीचा वसा. आम्ही सावित्रीचा लेखी पुढे चालवू. नमस्कार. सावित्रीबाईंनी ज्ञानाचे कवाडे आम्हा स्त्रियांसाठी उघडली आणि त्यातून मिळालेल्या प्रकाशाने कित्येक स्त्रियांचे आयुष्य प्रकाशमान झाले. मला उच्च शिक्षण घेऊन इंजिनियर होता आले. आज मी पोलीस आहे. स्त्रिया आज कुठे मागे नाही याचे सारे श्रेय सावित्रीबाईंनाच आहे. त्यांनी हाल अपेक्षा सोसून सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीमुळे मला शिक्षण घेऊन आज समाजाची रक्षणकर्ती म्हणून समाजात वावरता आले. नमस्कार मंडळी. आज माझ्यासारख्या काही मुली पायलट आहेत, काही अवकाशात भरारी घेत आहेत, तर काही अंतराळातही गेले आहेत. याचे सारे श्रेय
माझ्या सावित्रीबाईंनाच आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. सावित्रीबाईंनी अथक परिश्रमाने सुरू केलेला शिक्षणाचा प्रवाह माझ्यापर्यंत आला आणि मला उच्च शिक्षण घेता आले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. मीही माझ्या सावित्रीचे हात घेऊन हा ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यासाठी शिक्षिका झाले आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे. सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी सुरू केलेला ज्ञान प्रवाह अखंड सुरू राहिला आणि त्या बळावर वाघिणीचे दूध प्यायलेल्या अर्थात शिक्षणाची वाढ कडू घेतलेल्या स्त्रिया स्वतःच्या पायावर ठाम उभी राहून समाजाला दिशा देत आहेत आणि देणार आहेत. आहो शिकलत आया